बातमी नाशिकमधून येतेय। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात विरोधाचे सूर निघालेले बघायला मिळतात, कारण समृद्धी महामार्ग विरोधी शेतकऱ्यांनी रक्तानं पत्र लिहिलेली आहेत। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। सागर, काय तपशील? प्राजक्ता, खरं तर समृद्धी महामार्गाच्या विरोधाचं जे आंदोलनाचं केंद्र आहे ते नाशिक आणि विशेषतः शिवडे गाव हे सगळा परिसर आहे। परंतु आज जो मुख्यमंत्र्यांचा नाशिक मधला दौरा होतोय त्याच्या पार्श्वभूमीवर हा सगळा विरोध मोडून काढण्यासाठी काल जिल्हा प्रशासनाकडून पहिली समृद्धी महामार्गासाठीची जमीन खरेदी करण्यात आली। एका महिलेकडून सिन्नरच्या जमीन घेतली आणि त्याबरोबर 10 लोकांचं खरेदी खत झाल्याचं सांगितलं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने आज समृद्धीचे जे बाधित शेतकरी आहेत त्यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहिलेली आहेत शेतकऱ्यांना, आणि ती पत्र आता ते मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी नाशिकला येणार आहेत। आणि विशेष म्हणजे केवळ शिवडेच नाही तर नैसाळ म्हणून जे गाव आहे जे कर्जमाफीसाठी आंदोलनाचं केंद्र झालेलं होतं त्या गावातल्या शेतकऱ्यांनी आज सीएमचा ताफा गेल्यानंतर त्या गावातले रस्ते हे गोमूत्र आणि दुधाने धुण्याचं आंदोलन जे आहे ते सुरू करणार आहेत। इतकंच नाही तर गाव बंद ठेवून मुख्यमंत्र्यांना निषेध नोंदवणार आहेत ते। त्याच्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री हे कर्जमाफीनंतर पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यात येत आहेत आणि समृद्धी आणि कर्जमाफी या दोन मुद्द्यांवर मात्र त्यांना विरोधाला सामोरं जावं लागतंय। राजक्ता, सागर, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।